पुण्याजवळील मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन आता अतिशय तीव्र वळणावर पोहोचलं आहे। गेल्या 16 दिवसांपासून आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता उलट धार चढली आहे। आज संध्याकाळपर्यंत मागण्यांचा GR हातात न मिळाल्यास तब्बल 600 विद्यार्थी सामूहिक आमरण उपोषण करणार असा थेट इशारा विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे। गेल्या 16 दिवसांपासून मांजरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग करून उपोषणाला बसले आहेत। 2 दिवसांपूर्वी काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली होती, असं असतानाही प्रशासनाकडून योग्य तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे। या आंदोलनाला आता नागपूरसह राज्यातील इतर शहरांमधूनही मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। दरम्यान मंत्री नरहरी झिरवळ आणि मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांना सबुरीचा सल्ला दिला होता। मात्र नरहरी झिरवळ यांनी खाऊन पिऊन उपोषण करा असा सल्ला दिल्याने विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले आहेत। विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष GR हातात मिळेपर्यंत मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। विद्यार्थ्यांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालून तोडगा काढावा अशी विनंती केली आहे। शहरांच्या मध्यवर्ती भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावेत। विद्यार्थ्यांनी शासनासमोर प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। आदिवासी वसतिगृहाबाबत यावर्षी घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा। प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून DBT योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी। 2011 मधील निर्णयाची अंमलबजावणी करत शिल्लक 12,500 पदांची भरती करावी। जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात यावी। सरकारला दिलेली 2 दिवसांची मुदत आज संपत असून आज संध्याकाळपर्यंत GR न मिळाल्यास 600 विद्यार्थी सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्यामुळे या संवेदनशील मुद्द्यावर शासन तातडीने GR काढून तोडगा काढणार की विद्यार्थ्यांचा उद्रेक वाढणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे।